येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय। चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक व्हावा असं देखील आनंद दवे म्हणाले। त्याकाळी ब्राह्मण समाजाने केलेली मदत देखील चित्रपटात दाखवा असं आवाहन दवे यांनी केलंय। चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे। कालामध्ये शाळेसाठी जागा देणारी भिडे असोत, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो, असं अनेकांनी सहकार्य सुद्धा केले। मग तुम्ही ते दाखवणार आहात का किंवा ते दाखवलं आहे का? चित्रपट एकतर्फी नसावा। आनंद महादेवने खूप जुने आणि ज्येष्ठ निर्माते आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडे अशी गल्लत झालेली नाहीये ना। आम्ही काल चित्रपटाच्या निर्मात्यांशी सुद्धा बोललो, त्याच्या स्टुडिओवाल्यांशी सुद्धा बोललोय। त्यांनी आम्हाला सांगितलं उद्यापर्यंत तुम्हाला ब्रीफ करतो की काय करता येईल, परंतु चित्रपट एकांगी नसावा। आताचं महाराष्ट्रातलं राजकारण ऑलरेडी खूप जातीवादी झालं असल्यामुळे पुन्हा एकदा जातीय द्वेष ह्या चित्रपटातून पसरू नये अशी आमची भूमिका आहे। जे जे घडलं असेल ते सगळं दाखवण्याची जर हिंमत असेल तरच ह्याची चित्रपट काढावे अशी आमची भूमिका आहे। दिग्दर्शकाशी तुमचं बोलणं झालेलं आहे, काय काय बोलणं झालेलं आहे, तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? माझं निर्मात्यांशी बोलणं झालेलं आहे। निर्मात्यांनी मला असं सांगितलं की आम्ही चर्चा करतो आणि आम्ही ठरवू की जर तुम्हाला चित्रपट दाखवायचा असेल तर आम्ही दाखवण्याचा विचार करू, नाही तर बघू। असं तुम्ही तशी मागणी केली चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर आम्हाला दाखवा म्हणून? नाही, माझं असं स्पष्ट म्हणणं की तुम्ही एकांगी काही दाखवू नये, तुम्ही सर्व त्याच्यामध्ये दाखवलाय का असं मी त्यांना विचारलं। त्यांनी खूप मोघम उत्तर दिलं की आम्ही चर्चा करू आणि ठरवू। तर बघूयात काय होते। बाकी आमचा वैचारिक विरोध आहे काय चित्रपटाला अजिबात नाही। महात्माजी दिवशी आमच्या सुद्धा मनात आदर आहे। एक लक्षात घ्या, जे भांडवल केलं जातं की त्यांना लग्नात हकललं, लग्नात निश्चित झालं असेल ते आणि निंदनीयच आहे, पण महात्माजींना असं का होईल असं वाटलं नसेल म्हणून असे गेले असतील म्हणजे, आणि त्यांना बोलवलं म्हणून ते गेले म्हणजे त्यावेळेस या दोन्ही समाजांमध्ये लग्नाला एकमेकांना बोलवत होते, परिचय होता, मित्र होते, मित्रांनाच लग्नात बोलवतात, अपरिचितांना बोलवत नाहीत। जाणं